या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात गणेशोत्सवात सार्वजनिक ठिकाणी अथवा कोणत्याही घरात गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जात नाही. या गावातील गणेशोत्सव म्हणजे गावची एक जत्राच असून या उत्सवाला भद्रोत्सव असे म्हणतात. भाद्रपद चतुर्थी आणि पंचमी अशा 2 दिवस चालणाऱ्या या भद्रोत्सवाला 200 वर्षांची परंपरा आहे. धार्मिक ऐक्य टिकवणारा गणेशोत्सव म्हणून अंगापूरच्या या उत्सवाची ओळख आहे. हा भद्रोत्सव म्हणजे एक वेगळे प्रकार आहे की अंगापुरामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघरी गणपती बसवले जातात या दिवसामध्ये. पण आमच्या गावामध्ये पहिल्यापासूनच कुठल्याही घरामध्ये गणपती बसवला जात नाही किंवा अंगापूरचा कुठलाही ग्रामस्थ जर नोकरीच्या निमित्तानं बाहेर असेल तरी सुद्धा तो आपल्या घरामध्ये गणपती बसवत नाही. कारण त्याला कारण आहे, आमच्या गावामध्ये जे गणपतीचं स्थान आहे ते स्वयंभू आहे, ज्याला आम्ही आत्मगजानन म्हणतो. की जो गणपती स्वतःहून अंगापुरामध्ये प्रकट झाला, आत्मरूप त्यानं दाखवलं आणि मग अशा आत्मगजाननाचं वास्तव्य आपल्या भूमीत असताना मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशाला करायची, ही त्याच्या पाठीमागची खरी पार्श्वभूमी आहे. आम्हाला लोकांनी सांगितल्याप्रमाणे इथं 2 वर्षाखाली आलेलो आम्ही. त्याच्या अगोदर 7 वर्ष आमचं लग्न झालेलं होतं व ते काही तपासणी केल्यानंतर सुद्धा काही यशस्वी आलेलं नाही. पण इथं आल्यानंतर आम्हाला गणपतीच्या आशीर्वादाने ही मुलगी आता झालेली आहे. माझे लग्न होऊन 10 वर्ष झाले. डॉक्टरी उपचार भरपूर केले तरी पण काही गुण आला नव्हता. म्हणून आम्हाला अनुभवी स्त्रियांनी काही इथल्या सांगितलं की गणपती हा पावतो, म्हणून या गणपतीचा मी प्रसाद घेतला. त्याच्यानंतर मला ही एक मुलगी झाली. त्या उत्सवाचं स्वरूप असं असतं की या गणपतीचा आमचा जो भक्त आहे किंवा मुख्य मान जो आहे तो सुवर्णकार समाजाच्या लोकांना आहे. आणि त्यामध्ये सुवर्णकार समाजाचे जे मानकरी आहेत ते मानकरी जे आहेत ते नागपंचमी या दिवशी संध्याकाळी आमच्या गणपतीच्या मंदिरामध्ये येऊन बसतात. आणि नागपंचमी ते आजचा दिवस म्हणजे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस हा साधारणतः 1 महिन्याचा काळ. आता यावर्षी अधिक महिना आल्यामुळे 2 महिने हा कालावधी झाला. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या सुवर्णकार भक्तानं मंदिरामध्ये थांबायचं असतं. पूर्ण वास्तव्य हे त्यांचं मंदिरामध्ये असतं. त्यांनी अजिबात घरी जायचं नसतं आणि या कालावधीमध्ये त्यांचा उपवास असतो. आणि तो उपवास धरल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला स्पर्श करायचं नाही. आणि जो उपवास आहे जी पथ्य आहे त्याप्रमाणेच त्यांनी वास्तव्य तिथं गणपती मंदिरामध्ये वास्तव्य करून त्याप्रमाणे दिनचर्या करायची असते. आणि त्या दरम्यान ही नदी जी आहे ती अंगापूरपासून साधारणतः 2.5 किलोमीटर आहे. रोज सकाळी ते सुवर्णकार समाजाचे जे भक्त आहेत गणपतीचे ते या ठिकाणी येतात आणि इथं आंघोळ करतात आणि आंघोळ करून रोज गावात येतात आणि गावामध्ये जेवढी काही दैवत आहे त्या दैवतांना पाणी घालतात. अशी साधारणतः 1 महिना त्यांची पूजा असते. आणि या पूजेचा मुख्य दिवस हा आजचा म्हणजे पंचमीचा असतो. आणि अशा पद्धतीने होत असताना गणेश चतुर्थीला एक वेगळी परंपरा इथं आमच्या इथं आहे की गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गावातील आमच्या लहान मोठी अशी जवळजवळ शेकडो मुलं एक 70 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी अंगापूरच्या चहूबाजूला जात असतात. आणि पायामध्ये अनवाणी पायाने ही मुलं प्रवास करतात. आणि प्रवास करत असताना दोरया म्हणा मोरया याचा गजर करत असतात. मोरया म्हणजे आमच्या गावचा जो गणपती आत्मगजानन तो मोरगावच्या गणपतीचं स्थान आहे. की सुवर्णकार जे भक्त होते त्यांच्या पूर्वजांना कधीतरी मोरगावच्या गणपतीनं दृष्टांत दिलेला होता आणि ते त्यांच्याबरोबर इथं आले म्हणून मोरगावचा गणपती तो मोरया गणपती. आणि मोरगावचा गणपती आणि अंगापूरचा गणपती यांच्या मूर्तीमध्ये अतिशय दिसायला एक सारखेपणा आहे. त्याचं कारण हे खरं आहे. आणि मोरया म्हणा दोरयाचा गजर करत जवळजवळ शेकडो 500 ते 600 मुलं या अंगापुरातली, त्यामध्ये अगदी 6 वर्षाचं लहान मुलं असतं, 70 वर्षाचे ज्येष्ठ सुद्धा असतात. आणि हे 1.5 दिवस पूर्ण रात्रभर चतुर्थीच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण रात्रभर अनवाणी पायानं प्रवास करतात. साधारणतः 70 किलोमीटरचा हा प्रवास असतो. आणि या 70 किलोमीटरच्या प्रवासामध्ये आजपर्यंत शेकडो वर्षाची ही परंपरा आहे. पण कधीही कुणाला काही अपघात झालेला आहे, कुठले काही दगाफटका झालेला आहे, तर सर्पदंश झालेले असं कधीही घडलेलं नाही. ही एक वेगळी परंपरा आहे. आणि मुख्य दिवस या भद्रोत्सवाचा असतो तो म्हणजे आजचा की गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे भाद्रपद पंचमी हा दिवस मुख्य कार्यक्रमाचा मुख्य दिवस असतो. आणि या दिवशी संध्याकाळी की जो भक्त सुवर्णकार समाजाचा जो भक्त आहे तो 1 महिनाभर गणेशाची उपासना करत असतो, सेवा करत असतो. त्या सेवेकऱ्याच्या डोक्यावरती भद्रपात्र, जे डोक्यावरती पात्र दिलं जातं ते मातीचं असतं, त्याला भद्रपात्र म्हटलं जातं. आणि म्हणून म्हणतात की त्या भद्रपात्र आहे म्हणून भद्रोत्सव. ते भद्रपात्र असं असतं की ते भद्रपात्र त्याच्या डोक्यावरती ठेवलं जातं भक्ताच्या आणि त्याच्यामध्ये ऊद टाकलेलं असतो. आणि ऊद टाकल्यानंतर ते पात्र पेटतं असतं. आणि तो डोक्यावरती घेऊन 1 महिन्याचा उपवास असताना तो सुवर्णकार समाजाचा भक्त संपूर्ण गावातून
गाव आमचं मोठं आहे आणि अशा संपूर्ण गावातून जवळजवळ 1 तास त्यांना लागतो. ते फेरी मारत असतात आणि 2 महिन्याचा यावर्षी उपवास असताना सुद्धा काही त्रास आतापर्यंत अशा या भक्तांना झालेला कधीही ऐकिवात नाही. कारण ती एक शक्ती, प्रेरणा देणारी ती शक्ती आहे. मला एक त्याची देवाची ताकद असते त्याच्यामध्ये. बाकी मला काही त्रास होत नाही, काही नाही. माझी श्रद्धा म्हणजे भगवंतावर श्रद्धा आहे आणि त्यांची आमच्यावरती श्रद्धा आहे. असा हा आमचा आगळा वेगळा भद्रोत्सव, ज्याला आम्ही आत्मगजाननाचा भद्रोत्सव असं म्हणत असतो. आणि त्या निमित्तानं मी मराठीच्या माध्यमातून हा भद्रोत्सव एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही प्रत्येकाच्या मनामध्ये पोहोचला जाईल. आणि गणेशोत्सवाची एक वेगळी पार्श्वभूमी अशी या गावाला आहे, हे आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रापुढे मांडतात. त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं, अंगापूरचा एक रहिवासी या दृष्टीनं आपलं शतशः ऋण व्यक्त करतो आणि मी मराठीला शतशः धन्यवाद देतो. पंचमी हा उत्सवाचा मुख्य दिवस असतो. या दिवशी घरोघरी पुरणपोळीचं जेवण केलं जातं. याच दिवशी सायंकाळी भगतपात्रात ऊद, कापूर, खारीक टाकून प्रज्वलित केला जातो. हा प्रज्वलित करण्याचा मान अंगापूर वंदन जवळच्या फडतरवाडीचे कणसे यांना असतो. त्यानंतर ते अंगापूर वंदन, अंगापूर मार्गे तारगाव या दोन्ही गावातून प्रदक्षिणा घालून ते भगतपात्र मंदिराच्या आवारात घेऊन येतात. नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी असणारे लोक, नातेवाईक या उत्सवासाठी आवर्जून येत असतात. आमचे हे मंदिर साधारण पेशवेकालापासून आहे. या मंदिरामध्ये सगळे उत्सव शांततेत पार पडतात. आज तागायत कुठलंही भांडणतंटा झालेलं नाही. मंदिराच्या परिसरात आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात जिव्हाळा, प्रेम उत्पन्न असतं. भांडण्याचा वगैरे काही प्रश्न येत नाही. या गणपती उत्सवाच्या निमित्तानं या मंदिराच्या परिसरामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन, व्याख्यान असे प्रबोधनपर कार्यक्रम या उत्सवाच्या निमित्तानं राबवले जातात. हा गणपती भक्ताच्या नवसाला पावणारा गणपती आहे. हे नवस फेडण्यासाठी या ठिकाणी बरेचसे भाविक येत असतात. महाराष्ट्रामध्ये एक वेगळी परंपरा म्हणून या गणपती उत्सवाला स्थान आहे. माझे नाव चंद्रशेखर बाबुराव कणसे. मी अंगापूर गावचा रहिवासी असून गणेश मंडळातला कार्यकर्ता आहे. आणि आमच्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे की प्रत्येक गावोगावी घरटी गणपती बसला जातो. पण आमच्या ह्या अंगापूरमध्ये एक गाव एक गणपती आहे आणि आमच्या मंडळाचं, ग्रामस्थांचं, सर्वांचं यात सहकार्य असतं. आम्ही आज 1 महिना झालं हे कार्यक्रम पार पाडत असतो. याकरता सर्व मुलं लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळी झटून काम करत असतात रात्रंदिवस. या गावात भद्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवात सर्व जाती धर्मातील लोक सहभागी होत असतात. आपण काय सांगणार या उत्सवाबद्दल? मी हा गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता आहे. मी मुस्लिम समाजात जरी असलो तरी हिंदू मुस्लिम ऐक्याच्या दृष्टीने आम्ही हा उत्सव जो आहे तो सगळा पार पाडतो. की तो कसलाही भेदभाव मानला जात नाही. हा जो उत्सव आहे तो सगळ्या दोन्ही समाजाच्या ऐक्यानं सर्व जाती धर्माचे लोक इथे येतात आणि हा उत्सव पार पाडतात. असे या भद्रोत्सव सणाला धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. आवाजांचा गोंगाट, अनाठाई खर्च, खोटी सजावट यापासून हा उत्सव अलिप्त असून परंपरा जपणारा आणि गणेश महिमा वाढवणारा, सामाजिक आणि धार्मिक ऐक्य टिकवणारा असा हा उत्सव आहे.